नमस्कार. सावित्री न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी सारिका अशोक वसनकर, सावित्री शक्तीपीठ धोतरखेडा. मी ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तृतीयरत्न नाटकाचे लेखन थोडक्यात सांगणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीयरत्न हे नाटक 1855 लिहिले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. हे सारे अनर्थ एका विद्येने केले. हे अनर्थ टाळण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी शूद्र अतिशूद्रांना शिक्षण देण्याचे ठरवले. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, या सिद्धांतावर ज्योतिरावांचा पूर्ण विश्वास होता. तृतीयरत्न हे नाटक ज्योतिबा फुले यांनी 1855 सालात लिहिले. त्यावेळी भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रात कसे फसवून खातात व अज्ञानी वर्ग कसा लुबाडला जातो व त्यांचे दारिद्र्य कसे वाढवले जाते हे या नाटकातून दाखवले आहे. तसेच याच नाटकातून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी काही पात्रांचा उपदेशक या हेतूने समावेश केला आहे. या नाटकात मुख्य 8 ते 9 पात्र आहेत. या पात्रांचा 2 प्रकारे उल्लेख करता येतो. एक म्हणजे शोषित वर्ग, दुसरा म्हणजे शोषण करणारा वर्ग. यासाठी आपण थोडक्यात तृतीयरत्न या नाटकात नेमके काय लिहिले आहे ते पाहूया. तृतीयरत्न 1855. प्रथम माळ्या कुणब्याचे मूल ते आपल्या आईच्या उदरात कोठे गर्भवास करतात हे ते जोशी लक्ष ठेवून असतात. गरीब बाईस नाटकातील कुणब्याची बायको मोठ्या भूलथापा देऊन तिला कशीबशी म्हणजे मोकळं करण्याचा प्रयत्न करतात. याविषयी ज्योतिबा फुले असे सांगतात की मोठमोठ्या भूलथापा देऊन तिला द्रव्यहीन कशी करतो याविषयी मी येथे असे लिहीन म्हणून तृतीयरत्न या नाटकाची सुरुवात ज्योतिबा फुले हे करतात. तसेच या नाटकाचे स्थळ असे दाखवण्यात आले आहे की जोशी त्या गरोदर बाईचा नवरा घरी नसेल अशी संधी साधून ती द्वार नक्षत्र योग करण्याचा उच्चार करून तिच्या दारी उभा राहिला. इतक्यात घरच्या गर्दनीचा शब्द कानात पडतात की थोडी भिक्षा द्या म्हणून. मग ती ओसरीत येऊन भिक्षा देते. पण जोशीबुवाचे काही त्या भिक्षेने समाधान होत नाही. गर्भातील मुलाचे राशीचक्र वाईट आहे असे ते सांगतो. नशीबच बेकार आहे, मृत्यू लवकर होऊ शकतो अशा अडचणीचा पाढा वाचून त्या महिलेला भिक्षा देण्यास भाग पाडतो. कुणब्याच्या घरात तर पसाभर दाणे मिळण्याची भ्रांत असते, परंतु हा जोशी कसा युक्तीने वाढतात ते आपल्याला यात पाहावयास मिळते. त्यातच विदूषक या पात्राचा प्रवेश करून प्रेक्षकांना किंवा जनतेला वारंवार सावध करण्यात येते की आपली कशी फसवणूक होत आहे. संध्याकाळी दिवसभर काबाड कष्ट करून येणाऱ्या कुणब्यास कुणब्याची बायको हा दिवसभराचा प्रकार सांगून आपल्या मुलाला काहीतरी विपरीत होईल असे सांगतात. हे त्याच्याही मनावर बिंबवते. कुणबी व कुणब्याची बायको दोघेही भट जोशींनी सांगितल्याप्रमाणे विधी करण्यास तयार होतात. याचे सर्व कारण म्हणजे अज्ञानी आहे हे विदूषकाच्या मदतीने महात्मा फुले वारंवार आपल्याला दाखवून देतात. म्हणतात ना, भटाला दिली ओसरी, भट हळूहळू पाय पसरी या उक्तीप्रमाणे. नंतर जोशीबुवा त्या कुणबी व कुणब्याच्या बायकोचे शोषण करतात व कुणबी शेतकरी कर्जबाजारी होतो. जोशी व त्याची बायको आपल्या नात्यागोत्यातील असेच इतर माणसे बोलून पूजा अर्चा मोठ्या पद्धतीने करतात. यामध्ये सर्वच प्रकारे या कुणबी शेतकऱ्याचे शोषण केले जाते. तेवढ्यातच ख्रिस्ती उपदेशक नाटकामध्ये येतो व त्या कुणबी व त्याच्या बायकोस मारुतीदेव व दगड यांच्याविषयी प्रश्न विचारून त्याच्या बुद्धीला चालना देऊन विचार करायला लावतो व त्या कुणबी व कुणब्याच्या बायकोचे शोषण कसे झाले आहे याची जाणीव करून देतो. यामध्ये अविद्येने आपले किती वाटोळे होते याची जाणीव करून दिली जाते व नाटकाच्या शेवटी कुणबी व कुणब्याची बायको दोघेही सोबत जेवण करतात व जेवताना एकमेकांशी बोलतात की आजपासून रोज रात्री फुलेंच्या शाळेत जाऊन लिहिणे वाचणे शिकूया, म्हणजे पुढे जगातील सर्व गोष्टी आपणास कळू लागतील. म्हणजेच या नाटकातून महात्मा ज्योतिबा फुले सहज साध्या सोप्या पद्धतीने सर्वसामान्यांना कळतील या पद्धतीने शिक्षणाचे महत्त्व, विद्येचे महत्त्व पटवून देतात. महात्मा फुले यांचा समग्र वाङ्मय याचे तृतीयपंथ हे नाटक अशा प्रकारे साजरे होते. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय सावित्री. धन्यवाद.